रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आरबीआय कर्ज वसुलीच्या नवीन नियमांचा हा एक अतिशय जलद आणि अचूक आढावा आहे. बँका आणि त्यांच्या वसुली एजंट्सकडून होणारा ग्राहकांचा छळ कायमचा थांबवण्यासाठी आणि ही पूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व मानवी बनवण्यासाठी आरबीआयने हे कडक नियम आणले आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे एजंट्सच्या दादागिरीवर थेट प्रहार. आता या एजंट्सना सर्टिफिकेट घेणं सक्तीचं झालंय. ते फक्त सकाळी 8 ते संध्याकाळी 7 याच वेळेत तुम्हाला कॉल करू शकतात किंवा भेटू शकतात. शिवीगाळ करणं, नातेवाईकांना त्रास देणं किंवा सोशल मीडियावर बदनामी करणं पूर्णपणे बेकायदेशीर असेल. आणि हो, सर्व रिकव्हरी कॉल्स किमान 6 महिने रेकॉर्ड करावे लागतील. हे अगदी एखाद्या कडक मुख्याध्यापकाने शाळेतल्या दादागिरी करणाऱ्यांवर बसवलेल्या वचकासारखं आहे. पण प्रश्न हा आहे की नियम कागदावर उत्कृष्ट असले तरी बँका पळवाटा न शोधता खरंच याची काटेकोर अंमलबजावणी करतील का? असो, फक्त शाब्दिक किंवा शारीरिक छळच नाही, तर आरबीआयने तुमच्या हातातील गॅजेटचाही विचार केलाय. आणि इथूनच येतो आपला दुसरा मुद्दा, मोबाईल ब्लॉक करण्यावरील निर्बंध. बघा, कर्जावर घेतलेल्या मोबाईलचा हप्ता चुकला तर बँक आता लगेच फोन ब्लॉक करू शकत नाही. त्यासाठी 90 दिवसांची थकबाकी, त्यानंतर 21 दिवसांची नोटीस आणि शेवटी 7 दिवसांची पूर्वसूचना देणं बंधनकारक आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट माहितीये, जर बँकेने चुकीच्या पद्धतीने फोन ब्लॉक केला तर त्यांना ग्राहकाला प्रति तास ₹250 नुकसान भरपाई द्यावी लागेल. विचार करा, हे अगदी उलट्यात येणाऱ्या टॅक्सीच्या मीटरसारखं आहे, जिथे मीटर बँकेच्या चुकीने फिरतो आणि पैसे थेट तुमच्या खिशात येतात. आता तुमचा फोन सुरक्षित झाला, पण तुमच्या कुटुंबाच्या संवेदनशील वेळेचं काय? शेवटी तिसरा मुद्दा, जोपर्यंत ग्राहकांच्या जुन्या तक्रारींचा बँकेकडून निवारण होत नाही, तोपर्यंत ते वसुलीची पुढची कोणतीही कारवाई करू शकत नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं, घरात लग्नकार्य किंवा कुणाचा मृत्यू झाला असेल, अशा संवेदनशील प्रसंगी कर्जदाराला संपर्क करण्यास सक्त मनाई आहे. थोडक्यात सांगायचे तर, हे नवे नियम कर्ज वसुलीला गुंडगिरीच्या प्रवृत्तीतून बाहेर काढून एका अत्यंत जबाबदार आणि कायदेशीर प्रक्रियेत बदलणार आहेत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या.